एक पती 2 महिन्यापासून वेड्यासारखा आपल्या बेपत्ता पत्नीचा शोध घेत असतो. तो सासरच्यांना विचारतो तर ते म्हणतात आम्हाला काहीच माहीत नाही. तो पोलिसाकडे जातो तर पोलीस त्याला हाकलून लावतात. शेवटी हताश होऊन तो तरुण सोशल मीडियावर येतो आणि रडत रडत थेट स्वतःचा जीव देण्याची धमकी देतो. या एका धमकीनंतर पोलिसांना जाग येते, तपास सुरू होतो. पण जसे जसे पोलीस या प्रकरणाच्या आत जातात तसा समोर येतो ऑनर किलिंगचा असा भयंकर चेहरा ज्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. 19 वर्षाच्या सुजाताचा तिच्याच कुटुंबाने कसा क्रूर अंत केला आणि तिच्या पतीच्या एका व्हिडिओने या गुन्ह्यावरून पडदा कसा उचलला गेला तेच आपल्याला या विशेष क्राईम रिपोर्टमध्ये जाणून घ्यायचं आहे. ही कहाणी सुरू होते बिहारच्या मुझफ्फर जिल्ह्यात. सुजाता आणि गौरीशंकर कुमार हे शेजारच्या 2 वेगवेगळ्या गावात राहत होते. अगदी शालेय जीवनापासून ते एकमेकांना ओळखत होते. 2020मध्ये त्यांच्यातील ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचे रूपांतर नंतर मग पुढं देखील वाढू लागलं. दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. सुजाताच्या कुटुंबाला जेव्हा प्रेमासंबंधाची माहिती मिळाली तेव्हा घरात प्रचंड वाद निर्माण झाले. सुजातावर घरात पाळत ठेवली गेली. पण दोघांचं प्रेम इतकं घट्ट होतं की कौटुंबिक विरोधानंतरही त्यांचे नाते तब्बल 6 वर्षे टिकून राहिलं. शेवटी घराचे लोक सुजाताचं लग्न दुसरीकडे लावून देतील या भीतीनं जानेवारी 2026मध्ये या जोडप्यानं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी थेट समस्तीपूर गाठलं. तिथे ते मंदिरात गेले आणि त्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीने त्यांनी लग्न केलं आणि आपले जीवन आयुष्य सुरू करण्यासाठी ते थेट हरियाणात निघून गेले. तेथे आनंदात संसार सुरू झाला. सुजाताने एका वेगळ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं. यामुळे तिच्या कुटुंबाचा अहंकार दुखावला गेला होता. त्यांच्या डोक्यात संतापाची आग जळत होती. त्यांनी गौरीशंकर विरुद्ध सुजाताचं अपहरण केल्याचा खोटा गुन्हा पोलिसात दाखल केला. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी तपास करताना हरियाणावरून या जोडप्याचा शोध घेतला आणि त्यांना मुझफ्फरपूरच्या न्यायालयात हजर केलं. सुजाता कुटुंबाला वाटलं होतं की मुलगी पोलिसांना पाहून घाबरेल आणि नवऱ्याविरुद्ध साक्षी देईल. पण सुजाताने न्यायालयात उभे राहून न्यायाधीशांना निक्षून सांगितलं की मी 19 वर्षाची असून मी सध्या सज्ञान झाले. मी कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेनं गौरीशंकरसोबत लग्न केले आणि मला माझ्या पतीसोबत मला राहायचं आहे. न्यायालयाच्या नियमानुसार तिला मुक्त करण्यात आलं. पण काही कायदेशीर आणि सामाजिक प्रक्रियेमुळे हे जोडपं काही काळासाठी वेगळं झालं. सुजाता ही होळीच्या सणादरम्यान तिच्या पालकांच्या वडिलांच्या घरी परतली. तिला वाटलं होतं की आता काही दिवसांची घराचे लोक शांत करतील आणि पुन्हा आपल्या पतीकडे जाता येईल. मात्र गौरीशंकरच्या म्हणण्यानुसार 31 मार्च रोजी त्याचा सुजाताबरोबर शेवटचा फोनवर संवाद झाला होता. सुजाता फोनवर खूप घाबरलेली वाटत होती. तिनं सांगितलं होतं की घरातले लोक तिच्यावर खूप दबाव आणत आहेत. त्या फोन कॉलनंतर तिचा मोबाईल अचानक स्विच ऑफ झाला. अनेक दिवस उलटले. सुजाताचा फोन लागत नव्हता. गौरीशंकरने तिच्या माहेरी फोन केला तेव्हा सुजाताच्या नातेवाईकांनी अत्यंत थंडपणे उत्तर दिलं, ती आमच्याकडे नाही, ती कुठंतरी गेली, आम्हाला माहिती नाही. ज्या पद्धतीने हे माहेरचे लोक सांगत होते त्यावरून गौरीशंकरला तर संशय येत होता. मात्र गौरीशंकर माहीत होतं की सुजाता त्याला सोडल्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला सुरुवात झाली आणि त्याला खात्री झाली की तिच्यासोबत माहेरीच काहीतरी अतिशय वाईट घडलं आहे. तो न्यायासाठी आणि पत्नीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या वाऱ्या करू लागला. पोलीस स्टेशनला गेला. पण सुरुवातीला पोलिसांनी त्याची साधी तक्रारसुद्धा घेतली नाही अथवा गांभीर्याने त्याचं बोलणं देखील ऐकून घेतलं नाही. जवळपास 2 महिने उलटून गेले पण सुजाताचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. पोलीस दाद देत नव्हते आणि सासरचे लोक सुजाता बेपत्ता झाल्याचं भासवत होते. शेवटी हताश झालेल्या गौरीशंकरनं एक टोकाचं पाऊल उचलायचं ठरवलं. त्याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओमध्ये तो रडत रडत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करत होता, माझ्या पत्नीचं काय झालं मला सांगा. जर माझ्या पत्नीच्या गायब होण्यापाठीमागे असलेल्या तिच्या कुटुंबाचा जर काही हात असेल तर त्यांना अटक केली जावी, नाहीतर तिचा शोध घेतला जावा, नाहीतर मी पोलीस प्रशासनासमोरच माझ्या जीवाचं बरं वाईट करेल. हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल व्हायला लागला, एका तरुणाने पत्नीसाठी थेट जीवन संपवण्याची धमकी दिली. हे ज्यावेळेस सर्व पोलीस प्रशासनाच्या समोर हा व्हिडिओ आला त्यानंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. मुझफ्फर पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक स्थापन केलं आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली. पोलिसांनी सर्वात आधी सुजाताचा भाऊ अभिषेक कुमार याला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवला.
सुरुवातीला तर तो खोटे बोलत राहिला, पण जेव्हा पोलिसांनी कडक चौकशी केली तेव्हा अभिषेकने जे सांगितलं ते ऐकून पोलिसाच्याही अंगावर काटा आला. सुजाता ही न्यायालयातून आल्यानंतर सतत गौरीशंकरच्या संपर्कात होती. ती पुन्हा पळून तिच्या पतीकडे हरियाणाला जाणार असल्याची भीती कुटुंबाला होती. जर ती पुन्हा गेली तर समाजात आपली जात आणि इज्जत धुळीस मिळेल. या छोट्या अहंकारापोटी संपूर्ण कुटुंबाने मिळून सुजाताला संपविण्याचा कट रचायला सुरुवात केली. 8 मे 2026च्या रात्री घरातच सुजाताला पकडून तिच्या स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत निर्घृणपणे तिचा गळा दाबून खून केला. बरं, एवढ्यावरच हे नराधम थांबले नाही, तर हत्येचा कोणताही पुरावा पाठीमागे राहू नये यासाठी त्यांनी मध्यरात्रीच सुजाताचा मृतदेह मुजफ्फरमधील बुढी गंडक या नदीच्या काठावर नेला आणि तिथे तिला जाळून त्या ठिकाणी टाकलं. आणि त्या ठिकाणात राग देखील दिसू नये यासाठी ती राग देखील त्या नदीत फेकून दिली, जेणेकरून पोलिसांना कधीच तिचा मृतदेह सापडणार नाही अथवा ही केस बेपत्ता म्हणूनच बंद होईल. परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांनी आणि तिच्या पतीनं आवाज उठवला त्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला होता. आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, पण गौरीशंकरच्या प्रेमाची ताकद आणि त्याच्या एका व्हिडिओने या भयंकर ऑनर किलिंगचा पर्दाफाश केला. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक तज्ज्ञाच्या टीमने बुढी गंडक नदीच्या काठावरील त्या घटनास्थळावरून काही महत्त्वपूर्ण नमुने पोलिसांनी त्या ठिकाणी राख हाडांचे अवशेष गोळा केले आहेत. आता ज्या पद्धतीने पोलिसांनी तपास केला, या सुजाताच्या मृत्यूच्या म्हणजे खुनाच्या पाठीमागे घरातील जवळपास 5 सदस्यांचा यामध्ये समावेश असल्याचं त्यांच्यासमोर तपासामध्ये उघडकीस आलं. पोलिसांनी भाऊ अभिषेकसह काही जणांना अटक केली आहे, तर उर्वरित संशयितेच्या अटकेसाठी पोलीस छापेमारी करत असल्याचं समोर येत आहे. आज गौरीशंकरला त्याचं उत्तर मिळालंय, पण ज्या पत्नीसाठी तो संपूर्ण जगाशी लढत होता ती आता या जगात राहिलेली नाही. मित्रांनो, 21व्या शतकात जगताना केवळ जात आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी पोटच्या मुलीला असा क्रूर बळी घेणाऱ्या या नराधम आईबापांच्या आणि भावाला कायद्याने कोणती शिक्षा दिली पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. समाजातील अशा ढोंगी प्रतिष्ठेचा बुरखा फाडणाऱ्या खऱ्या क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या क्लिक टू न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा. धन्यवाद.